त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विरुग्या न चलति भगवत्पदारविंदाल्लवनिमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रहा. वैष्णवाची व्याख्या सांगितली, भक्ताची व्याख्या सांगितली. म्हणाले त्रिभुवनाचं वैभव जरी कुणी पायाशी आणून घातलं की घे बाबा हे तुझंच आहे म्हणून, किंवा असलेलं वैभव नष्ट झालं, घोर असं दारिद्र्य आलं, तरी सुद्धा ईश्वरावरची, आपल्या उपास्य देवतेवरची, देशावरची, धर्मावरची निष्ठा ज्याची तिळमात्रही ढळत नाही, खरा महापुरुष तो आहे. ध्येयासाठी वाटेल तो त्याग करण्याची दिव्य अशी वृत्ती ज्याच्याकडे आहे, असा भक्त आमच्या सगळ्या संतांना प्रिय आहे. मग तो फक्त मंदिरात बसून टाळ कुठलंच पाहिजे असं काही नाही बंधन. बरं, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आम्ही निष्ठा आणि श्रद्धा या दोन शब्दांमध्ये बऱ्याचदा गल्लत करतो. आम्हाला वाटतं निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा. पण श्रोते हो, आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रद्धेची व्याख्या सांगितली. शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. शास्त्रावर, गुरुवचनांवर अतीव विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा आहे. आणि खरं सांगू का, श्रद्धेची सगळ्यात पुढची पायरी, ज्याला श्रद्धेची पुढची स्टेप असं म्हणूया, ती म्हणजे निष्ठा आहे. आणि ही निष्ठा दुर्बल असून चालणार नाही. आमचा इतिहास आहे, ज्या भक्तांची निष्ठा दुर्बल होती, ज्या भक्तांची मनगट आणि मेंदू बळकट नव्हते, दुर्बल होते, त्या भक्तांच्या मंदिरांचे कळस तोडले आणि तिथे घुमट उभारले गेले. पण ज्या मंदिरांची, ज्या भक्तांची निष्ठा बळकट आहे, श्रोते हो, तिथे ते घुमट पाडून सुद्धा कळस उभारण्याची ताकद असते. आणि म्हणून तुकोबरायांना अशी निष्ठा आमच्याकडून अभिप्रेत आहे. निष्ठावंत भाव. महाराजांनी शब्द वापरला की हा तुमचा जो भाव आहे ना निष्ठेचा, तो तुमचा धर्म बनला पाहिजे. भक्तांचा स्वधर्म. अलीकडे धर्म हा शब्द सुद्धा इतका संवेदनशील झालाय की धर्म म्हटलं की कुणाच्याही डोक्यात काहीही येतं. पण या धर्माला, या श्रुतीला, या शास्त्राला माझ्या ज्ञानोबांनी माऊली असं म्हटलंय. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. धर्माला आम्ही कठोर समजून बाजूला ठेवतो, पण धर्म आईसारखा आहे हो. ती आई बाळाला चुकल्यानंतर 2 रट्टे घालेल, पण तीच आई बाळ आजारी पडल्यानंतर रात्रभर त्याच्या उशाशी बसून राहील, रात्रभर त्याला बरं करेल, त्याला घास भरवेल. धर्म हा माऊली प्रमाणे आहे. जो धारण करतो तो धर्म आहे. आणि धारणा म्हणजे काय हो, अमुक करावं अमुक करू नये अशी विधी निषेधात्मक जी व्यवस्था आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला घालून दिली, त्याला आम्ही धर्म म्हटलंय. धर्माच्या व्याख्या बऱ्याच लोकांनी केल्या. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथं येऊन गेला. बहुतेक अफू खाऊन केलेलंच विधान होतं ते. म्हणाले धर्म म्हणजे काय. खरं सांगू का, सोपं सांगते, माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. म्हणाले यापेक्षा सोपी व्याख्या काय सांगायची. तुकोबराय म्हणले हा आमचा धर्म बनावा, आमच्या जगण्या वागण्याचं तत्वज्ञान हेच बनावं की आमची भगवंताप्रतीची, आमच्या ध्येयाप्रतीची, आमच्या उपास्य देवतेप्रतीची निष्ठा अशी आढळ पाहिजे. आणि नुसती निष्ठा असून उपयोग नाही. तुकोबराय पुढे सांगतात, निर्धार हे वर्म सुको नये. महाराज म्हणाले मी वर्माची गोष्ट तुम्हाला सांगून देतो. निर्धार असा पक्का असू दे. समर्थ म्हणतात, सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवास पाहे. माणसाच्या चालण्याला, बोलण्याला, वागण्याला, जगण्याला एक विशिष्ट अशी धार असली पाहिजे. संतांचं असं म्हणणं आहे हो. पण आहे का हो. आजचा तरुण, स्वामीजींनी सांगितलं, उपनिषदकारांनी सांगितलं, उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा, आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबूच नका. पण आजचा युवक झोपी जाण्याकरता, जागं होण्याकरता झोपी जातो, स्वप्न पडण्याकरता झोपी जातो. पण अशी स्वप्न आम्हाला पडावीत की आमचं भवितव्य, नवे देशाचं भवितव्य बदलून जाईल. तुकोबरायांनी ही निष्ठा आम्हाला शिकवली. श्रोते हो, आज परकी माणसं आमच्या देशात येतात, आमच्या मातीत येतात आणि बऱ्याचदा असं म्हणतात की काय महाराष्ट्रातले गडकोट, महाराष्ट्रातले किल्ले, इथं सगळं ढासळलंय, इथं सगळं पडलंय, सगळ्या बुरुज ढासळलेत, सगळ्या भिंती कोसळल्यात. तिकडे बघा आमची स्मारकं कशी आम्ही छान जतन करून ठेवली आहेत. दिल्लीचा लाल महाल, आग्र्याचा ताजमहाल, हे सगळं आम्ही कसं स्मारक छान जतन करून ठेवलंय. म्हणाले इथं सगळं ढासळलंय. म्हटलं हो बरोबर आहे, इथे सगळं पडलंय, इथे सगळं ढासळलंय.
कारण त्यांचं ते सुरक्षित आहे याचं कारण त्यांनी शत्रू समोर प्रसंगी माना वाकवल्या आणि शरणागती पत्करली. आमच्या वीर मावळ्यांनी प्रसंगी माना वाकवल्या नाहीत, माना कापून घेतल्या आणि छाती फाकवली. आणि म्हणून आमच्या इथल्या बुरुजांनी स्वराज्याच्या संरक्षणाकरता तोफेचे गोळे अंगावरती झेलले, म्हणून इथले बुरुज कोसळले. तिथल्या महालांमध्ये नुपुरांचे झंकार ऐकू येत होते, पण इथल्या गडकोटांच्या प्रत्येक चिऱ्याचिऱ्यातनं हर हर महादेवची गर्जना जागर होत होता. तिथे मद्याचे प्रवाह त्या महालांमधनं वाहत होते. इथल्या गडकोटाच्या प्रत्येक चिऱ्यातनं श्रोते हो रक्ताचे प्रवाह वाहिलेत का? आणि म्हणून ही सगळी बुरुज, हे सगळे गडकोट आज जरी ढासळलेले असले तरी आमची जबाबदारी आहे की याचं रक्षण आमच्याकडून व्हावं. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आमची निष्ठा बळकट असेल. तुकोबराय पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतात, आमचा धर्म बनला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म सुको नये. कुणाची निष्ठा प्रबळ होती हो, कुणाची निष्ठा बळकट होती? या जगामध्ये आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, 2 उड्या प्रसिद्ध आहेत. 2 उड्या या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. एक जमिनीवरून आकाशाच्या दिशेने घेतलेली, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला. प्रसिद्ध असलेली उडी जी जहाजामधून पाण्यामध्ये घेतलेली मध्य समुद्रामध्ये. अहो, काचांनी शरीराला ओरबाडून रक्तबंबाळ झालेला देह समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला, प्राणांची पर्वा नाही केली. लोकांनी विचारावं नंतर, सावरकर तुम्हाला भीती नाही का वाटली? त्यावेळी सावरकर उत्तर देतात, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. हे गीतेचं तत्वज्ञान मला माहिती आहे, मी जाणतो. माझा देह नश्वर आहे पण माझा आत्मा अमर आहे. का? मातृभूमी प्रतीची, देशाप्रतीची, धर्माप्रतीची निष्ठा आढळ होती, म्हणून सावरकर हे तत्वज्ञान आज जगाला देऊ शकले. ठामपणे उत्तर दिलं, अनादिमी 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 अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादिमी अट्टहास करीत जरी धर्म धारणी, मृत्युशीच काठ घालुनी घुसेरणी, अग्नि जाळी मजसीना खड्ग छेदितो, भीमुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, भीमुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. पुढारिपू तयासवे मृत्यूच्याच भीतीने भीममु मजसिये, भीममु मजसिये, भीममु मजसिये. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादिमी अनादिमी अनादिमी. हे तत्वज्ञान त्यावेळी आकळलं जेव्हा मातृभूमी प्रतीची निष्ठा आढळ होती. स्वामी विवेकानंद परदेशातनं आले, फिरून आले, भारतामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. भारतीयांनी विचारलं, स्वामीजी इतके दिवस परदेशामध्ये राहिला, तिथला डामडौल अनुभवला, तिथला सगळा शाही थाट अनुभवला, आता कसं वाटतंय निर्धन असलेल्या गरीब असलेल्या भारतामध्ये येऊन? स्वामीजींचं उत्तर होतं, भारतभूमी सोडून जाताना मला माझी मातृभूमी प्रिय होतीच, पण खरं सांगू का, आता माझ्या भूमीच्या
माझ्या भारत मातेच्या भूमीचा कण अन कण, मातीचा कण अन कण मला स्वर्गाची अनुभूती देतो. इतकं प्रेम, देशनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा, देवनिष्ठा संतांनी काय केली हो. कशी होती संतांची निष्ठा. तुकोबराय ज्यावेळी गाथा बुडवली रामेश्वर शास्त्रींनी इंद्रायणीच्या डोहामध्ये, त्यावेळी तुकोबरायांनी समाजाशी भांडण नाही केलं श्रोते हो. समाजाविरोधात बंड नाही पुकारलं. 13 दिवस इंद्रायणीच्या काठीत उपोषण करून महाराज बसले. का? पांडुरंगाशीच भांडण केलं. म्हणाले माझा तुझ्यावर विश्वास आहे, या जगापेक्षा मी तुला मानतो भगवंता. मी अभंग लिहायला नाही घेतले, तू आलास माझ्या स्वप्नात. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे घेऊन या. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकया तू पूर्ण कर असं मला तुम्ही सांगितलं ना देवा. मग आता मी तुम्हाला विचारतो, हे सगळं करून घ्यायचं होतं तर बुडवलं का? करता करविता आपण आहात ना. म्हणून भगवंताला जाब विचारला आणि 13 दिवस उपोषण करून बसले. 14व्या दिवशी पांडुरंगाला यावं लागलं. हा तुकोबरायांचा विश्वास होता. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी शब्द वापरले, निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहून ये वास आणि कांची. इतर कुणाचीही वाट न बघता आपलं उपासदैव त्याच्यावर इतका ठाम विश्वास असावा. किती? इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत श्रोते हो, बिलीव्ह आणि ट्रस्ट. या दोनही शब्दांचा अर्थ विश्वास असाच आहे, पण दोनही शब्दात त्या विश्वासामध्ये अंतर आहे बरं का. काय झालं, एक डोंबारी, खेळ चालू आहे, 2 इमारतींच्या मध्ये मोठी वायर किंवा ती दोरी बांधलेली आहे. हातामध्ये बांबू घेऊन पूर्ण अनुसंधान करून तो डोंबारी त्या दोरीवरनं चालतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. खांद्यावर आपल्या मुलाला घेतलंय त्यांनी आणि ती दोरी तो चालतोय. त्या दोरीवरून पूर्ण अनुसंधान ठेवून, पूर्ण लक्ष ठेवून ती दोरी त्यांनी पार केली. पलीकडच्या बाजूला जाऊन पोहोचला. टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांनी बक्षीस दिलं आणि त्या डोंबाऱ्यांनी लोकांना विचारलं, म्हणाले मी हे पुन्हा करू शकतो का? तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? लोक म्हणाले हो हो तुला जमेल, पुन्हा हे करू शकतोस तू. नक्की मला जमेल, तुमचा विश्वास आहे माझ्यावर? माणसं म्हणाली हो हो अरे तू नक्की करशील, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. तो डोंबारी म्हणाला आता असं करा, तुमचा विश्वास आहे ना, मग म्हणाले यावेळी माझा मुलगा मी बाजूला ठेवतो, पण तुमच्यापैकी कुणाचा तरी एक पोर मला द्या, मी खांद्यावर घेतो आणि त्याला घेऊन दोरीवरनं चालतो. चालेल? सगळी माणसं मागं फिरली. मगाशी जो दाखवला होता तो काय होता? तो विश्वासच होता. म्हणून म्हटलं इंग्रजीतली 2 शब्द आहेत, बिलीव्ह आणि ट्रस्ट. असं आहे, यू बिलीव्ह ऑफ गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही देवाचं अस्तित्व मान्य करता किंवा देव मानता. देवाला आपण मानतो. देव आहे का? आहे, म्हणून तर आपण कीर्तनात आहोत. देव आहे, पण देवाच्या सत्तेवर तुमचा माझा विश्वास नाही श्रोते हो. इथे आम्ही चुकतो. तुकोबरायांनी, जनाबाईंनी, कान्होपात्रेंनी, सखूनी देवाच्या सत्तेवर विश्वास ठेवला. माऊली म्हणते विश्वाचेही पान हाले, वृक्षाचेही पान हाले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. आणि असा सत्ताधीश सर्वज्ञ असलेला भगवंत, त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणाले. तो भगवंत तुमच्या माझ्याकरता येईल. द्रौपदी करता तो आला धावून. ज्यांची ज्यांची निष्ठा अडळ होती त्यांच्यासाठी भगवंतांनी काय केलं हो? काय केलं सांगू? अभंगाचं 3रं चरण तुकोबांच्या शब्दात ऐकूया. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकी गेला ऐसा कोणी. म्हणाले ज्याचा विश्वास अढळ आहे, ज्याचा निर्धार पक्का आहे, ज्याची भक्ती निष्काम आहे आणि ज्याची निष्ठा दृढ आहे ना, अशा भक्ताची उपेक्षा भगवंत कधीच होऊ देत नाही, कधीच नाही. आम्ही तुम्ही भगवंताच्या चमत्काराची वाट पाहतो आणि मग म्हणतो मग आम्ही विश्वास ठेवू, देव ऐकी नाही. खरं सांगू का, रोज तुम्हाला मला भगवंत नवीन कोरा करकरीत दिवस देतो, यापेक्षा वेगळा चमत्कार काय असू शकतो त्यांचा? रोज नवीन श्वास, रोज नवीन कोरा दिवस, रोज नवीन उगवणारा सूर्य आम्ही पाहतो. एका श्वासाचाही भरवसा नसताना एवढं सगळं भगवंत आम्हाला देतो, यापेक्षा त्याचा चमत्कार दुसरा काय? प्रत्येक श्वासाचं अनुसंधान त्याच्याशी जोडलं जावं, त्याच्यावर विश्वास असावा, त्याच्यावर निष्ठा असावी. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोणी. महाराज म्हणले अशा भक्ताची कधी उपेक्षा झालीये. समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा भक्ताची माझा राम कधीच उपेक्षा होऊ देत नाही. आणि असा भक्त निष्ठावंत असतो, ज्याची स्वामी निष्ठा
दृष्ट लागण्यासारखे असते श्रोते हो. असा एक स्वामीनिष्ठ भक्त या इतिहासाने अनुभवला. आपण रोज अनेक भक्तांच्या अनेक वीरांच्या कथा ऐकत आहात, पण असा एक भक्त, असा एक वीर, असा एक पराक्रमी योद्धा या मातीने पाहिला की ज्याची निष्ठा आपल्या स्वामी प्रती, आपल्या मालकाप्रती अशी होती की तळहातावर प्राण घेऊन लढण्याची त्याची तयारी होती. तो भक्त कोण होता? तुकोबरायांनी सांगितलेली या सगळ्या भक्ताची ही सगळी लक्षणं त्याच्याकडे होती का, हे आपण उत्तर रंगात बघूया. पूर्वरंगात मी इथेच थांबते. सा ग म ध नि सा नि ध म ग म ग सा. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म सुको नये, निर्धार हे वर्म सुको नये, निर्धार हे वर्म सुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म. जय जय रघुवीर समर्थ. थोडा वेळ हरिनामाचा गजर आणि मुखाने नामस्मरण, सगळ्यांचा आवाज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिव
अभिमानाचे हे पातळ उग्र विजांचे काळोखाचे तट कोसळती चिरा चिरा ढळला दिशा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला अरुणोदय झाला अरुणोदय झाला 6 जून 1674 साल रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं. महाराष्ट्राला मराठी मातीला हिंदू समाजाला स्वतःचं सिंहासन स्वतःचा राजा मिळाला. सार्वभौम छत्रपती महाराष्ट्राला मिळाले. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी असा सोहळा आसे तू हिमाचल भारतानी नवे इंग्रजांनी सुद्धा पाहिला. 7 समुद्रा पार राजांची कीर्ती पोहोचली. रायगडावर राजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 गो ब्राह्मण प्रतिपालक मुघल दल संहारक महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराज. श्री छत्रपतींचा जय हो श्री जगदंबेचा जय हो या भारत भूमीचा जय हो. जय जयकारा तुनी प्रगटल्या जय जयकारा तुनी उजवल्या शतकाच्या धारा. 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला अरुणोदय झाला अरुणोदय झाला. छत्रपती शिवाजी महाराज की. 1674 साली रायगडावरचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि 2 वर्षानंतर छत्रपती शिवराय 1676 साली आपल्या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार करण्याच्या अपेक्षेने दक्षिण दिग्विजयाची मोहीम राजांनी आखली. कर्नाटक प्रांताची स्वारी दक्षिण दिग्विजय स्वराज्यातल्या मातब्बर आणि पराक्रमी लोकांवर स्वराज्याचा सगळा कारभार सोपवला आणि राजे निघाले दक्षिण दिग्विजयासाठी. काय काय सोबत घेतलं हो राजांनी, कोण कोण होतं इतिहास वर्णन करतो. 30,000 स्वार संगती हा 30,000 स्वार संगती 30,000 स्वार संगती 30,000 स्वार संगती पुढं चालती काळाला भीती घेती पायदळ 50,000 घेती पायदळ 50,000. 30,000 घोडेस्वार श्रोते हो 50,000 पायदळ 80,000 फौज फाटा घेऊन राजे निघाले. कुठे? डौलान राजा चाल भरदार डौलान राजा चाल भरदार डौलान राजा चाल मराठा हिरा शोभ बाणदार हा जी जी मराठा हिरा शोभ बाणदार हा जी 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 जीर जी जीर जी सावत्र भाऊ आपला व्यंकोजी राजे भोसले उर्फ एकोजी राजे भोसले तंजावर प्रांताची जहागीर ज्यांना मिळाली
असे राजांचे सावत्र बंधू शहाजी राजांची द्वितीय पत्नी तुकाई आई साहेब त्यांचा हा पुत्र आपल्या सावत्र भावाला भेटायला जावं, आपला साम्राज्य विस्तार करावा या अपेक्षेने राजांची ही मोहीम होती. स्नेह भेट होती बरं. लोक सख्या भावाला सुद्धा आपला म्हणायला तयार नाहीत, पण आज राजे सावत्र भावाला भेटायला चालले तंजावर प्रांतात. सावत्र भाऊ आपला भेटूया, त्याला बघूया, त्याला बघूया, काय हाल हवाल तिथली, शिवबाची भ्रुकुटी तिकडं वळली, धन्य कन्नाड भूमी झाली हजे जे जे, धन्य कन्नाड भूमी झाली हजे जे जिरजे जिरजे. राजांची ही मोहीम स्नेहभेट होती. हैदराबाद शहर आताच पूर्वीचं नाव भागानगर किंवा भाग्यनगर, आणि या शहरामध्ये राजांचा मुक्काम. मुसा नावाची नदी, त्या नदीच्या काठावर राहुट्या पडल्या, शामियाने सजले आणि आपल्या 80,000 मर्द मावळ्यांच्या सोबत राजे तिथे राहायला लागले. कुतुबशहा, हसन अली कुतुबशहा असं त्याचं नाव. त्याच्या चाकरीमध्ये असलेली आपलीच मराठी माणसं 2, मादण्णा पंत आणि त्यांचे धाकटे बंधू आकण्णा पंत. दोघांनी बादशाहपर्यंत बातमी पोहोचवली, हुजूर 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 शिवाजी आया है. आत्ताच राज्याभिषेक सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडलेला आहे. राजाचा थाट, राजाचा डौल, राजाचा पराक्रम 7 समुद्रापार पोहोचलेला होता. त्यामुळे सगळेच जरा वचकूनच होते राजांना. हसन अली कुतुबशहा विचार करतोय, अरे बाप रे बाप, शिवाजी जैसा दिलदार दोस्त नहीं और शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नहीं. शिवाजी येतोय, क्यों ना उसे खाने का न्योता दे दे. अशी पद्धत. शिवाजी राजांना जेवणाचं निमंत्रण द्यावं आणि आपल्या बाजूला वळतं करून घ्यावं, हा अंतरीचा अत्यंत सुप्त अशी इच्छा आणि तो डाव हसन अली कुतुबशहानी आपल्या माणसांना पाठवलं शिवाजी राजांना निमंत्रण द्यायला. राजे हुजूर, मादण्णा पंत राजांच्या समोर आले, मुजरा केला. राजे, बादशाह ने आपको खाने का न्योता दिया है, आएंगे क्या. राजे म्हणाले, मी एकटा नाही आलोय, माझ्या बरोबर 80,000 फौज आहे, 80,000 फौज फाटा आहे, 50,000 घोडदळ आहे, पायदळ आहे, सगळ्यांना माझ्या बरोबर जेवायला घालणार असशील तर येतो म्हणाले. शिधा पाठवला आणि राजांच्या छावणीमध्ये, राजांच्या त्या राहुट्यांमध्ये स्वयंपाक शिजायला लागला. हो, हसन अली कुतुबशहानी राजांना निमंत्रण दिलं होतं भोजनाचं, आणि महाराष्ट्रातले लोक भोजन करणार बादशाहकडे म्हटल्यानंतर मेनू कार्ड काय असेल, भोजनाचा थाट काय असेल. महाराष्ट्राच्या आवडीचं जेवण, केला पूर्ण वर्णाचा बेत, केला पूर्ण वर्णाचा बेत, केला पूर्ण वर्णाचा बेत. केला पूर्ण वर्णाचा बेत, बसली पंगत शिवबा समवेत, एकेकाने खाल्ले 5 दे 4. 5 पोळ्यांचा 1 पाचुंदा, पुरणाची पोळी. बरं का, काळ असा होता की अशी पुरणाची पोळी महाराष्ट्राने बघितलेली, आता ती बघायलाही मिळत नाही. मावळ्यांचा आहार सांगितल्यानंतर ऐकूनच आमची पोटं भरतात अशी आज वेळ आहे. 1.5-2 किलोची एक पुरणपोळी, त्याच्यावर भलं मोठं असं वाडगा भरून तूप, त्याच्यावर दुसरी पोळी, त्याच्यावर भरपूर तूप, त्याच्यावर तिसरी पोळी, पुन्हा तूप, चौथी पोळी, तूप, 5वी पोळी आणि मग तूप, असं 5 पोळ्यांचा. आणि किती खाल्ले, एकेकांनी खाल्ले 5 दे 4. हिशोब करा आपण. अहो, एवढ्या पोळ्या परवा एका कीर्तनामध्ये समोर बसणाऱ्या श्रोत्याने ऐकूनच ढेकर दिली मोठ्याने. आमचं ऐकूनच पोट भरतंय. मावळ्यांचा आहार, तानाजी मालुसऱ्यांचा आहार, इतिहास सांगतो 65 भाकऱ्यांची नेहारी होती तानाजींची. ब्रेकफास्ट ज्याला आपण मराठीमध्ये बोललं की बरं असतं, कळतं. 65 भाकऱ्यांची नेहारी. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आला ना, तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. म्हणाले की ऊपर चमडा नीचे चमडा, अंदर माल गया कैसे. भारतीयांची श्रीमंती आहे, हो, महाराष्ट्राचा थाट आहे आमची श्रीमंती, आणि आम्ही ती श्रीमंती बाजूला टाकतो आणि दुसऱ्यांचं बऱ्याचदा खरकट खातो, माफ करा. आणि काय थाट, महाराष्ट्राच्या आवडीचं जेवण बादशहाने घातलं राजांना. एकेकांनी खाल्ले 4. बादशहाला घोर मनी फार, बादशहाला. बादशाह म्हणतोय, अरे बाप रे बाप, रघुनाथ पंत, कितने खाते हैं तेरे आदमी. पंत
संत हंसून म्हणाले, राजे हुजूर, हाथी इतना खाते हैं और हाथी को मारने की ताकत रखते हैं. एकेकाने खाल्ले पाचून दे चार, बादशहाला घोर मनी फार. अजून हे किती का अन्न खाणार हा जे जे, अजून हे किती का अन्न खाणार हा जे 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 जे, जीर जे जे, जीर जे जे. आणि एक एक मावळा त्याचा आहार, त्याचं जेवण बघून बादशाला घाम फुटला. हो, अरे बाप रे बाप, किती खातायत. न राहून या बादशाने शिवाजी महाराजांना विचारलं, राजे हुजूर, आपकी सेना में इतने सारे फौज फटा लेके आप आए हैं, मगर आपके सेना में हाथी नहीं है, एक भी हाथी नहीं दिखाई दे रहा है. छत्रपती शिवराय म्हणाले, हजरत आप सही बोल रहे हैं, सही बात कर रहे हैं. हमारे सैन्य में एक भी हाथी नहीं, क्योंकि हमारे सैन्य का एक एक मावला हाथी की ताकत रखता है. हाथी जैसा पराक्रमी है. 50,000 हत्तीच आम्ही पाळलेत. तो हत्तीच आम्ही जोपासलेत. एक एक माणसं जीवाला जीव देणारी आम्ही जोडलेली आहेत. आणि बादशाहनं एवढं ऐकलं, हत्तीला मारण्याची ताकद ठेवतात, हत्ती एवढा पराक्रम तुमच्या मावळ्यांच्या मध्ये आहे. बादशाहच्या डोक्यामध्ये किडा वळवळला आणि बादशाह विचार करतो, क्यों ना आजमा ले. हाथी की ताकत, हाथी की ताकत अगर आपके आदमी रखते हैं, तर आमचा एक हत्ती आणि तुमचा एक माणूस यांचं विषम युद्ध. हातच्या काकणाला आरसा कशाला, लगेच तयारी सुरुवात केली. इकडे शिवबांच्या सैन्यामध्ये बातमी पसरली की उद्या आपल्याला हत्तीशी लढायचंय. विचारलं कुणाला, ते माहिती नाही म्हणाले. ऐनवेळी ठरणार, ऑन द स्पॉट ऐनवेळी ठरणार, ऐनवेळी हत्तीशी कोण लढणार ते कळणार. काय झालं असेल हो मराठी सैन्यामध्ये? पक्षफूट, राजीनामा, असं काही नाही झालं. एकेकाचे प्रमुख येऊन राजांना सांगू लागले, राजा अक्षी काय बी काळजी करायचं काम नाही म्हणले. आपल्याकडे एक एक सिंहाचा छावा आहे. राजा मरू तर देशापायी आणि जगू ते बी देशापायी. मरेंगे मगर हटेंगे नाही. एकेकाचं ते पौरुष, एकेकाचा तो पराक्रम राजांनी पाहिला आणि राजांची चिंता मिटली. हो, जिथे त्यागाचं राज्य आहे त्याला स्वराज्य म्हणायचं, जिथे भोगाचं राज्य आहे त्याला नरक राज्य म्हणायचं. आपण ठरवूया. त्यागाचं राज्य होतं, तळ हातावर प्राण घेऊन जीवाला जीव देणारी माणसं राजांनी हिऱ्यासारखी, रत्नासारखी पारखून मिळवली होती सगळ्या मावळातून. प्रत्येकाचे प्रमुख येऊन राजांना सांगत होते, राज काळजी करू नकासा, अहो म्या लढ. स्पर्धा चालली होती, हे चल तू नाही मी लढेन का. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेसन धर्मापायी, देवदेसन धर्मापायी, प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आम्ही घाबरत नाही म्हणाले. राजांनी त्यांचा तो आत्मविश्वास पाहिला, त्यांची स्वराज्य निष्ठा, स्वामी निष्ठा पाहिली आणि राजे निश्चिंत झाले. दुसऱ्या दिवशीची सकाळ झुंजू झालं. भागा नगरामध्ये, नौबतखान्यामध्ये दिड नगारे वाजायला सुरुवात झाली आणि सगळ्या गावात बातमी पसरली. हो, हत्तीची आणि माणसाची झुंज आहे. लोक विचार करतायत, अरे 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 अशक्य, हत्तीची आणि माणसाची झुंज, छे छे, शक्यच नाही. व्यस्त प्रमाण असलेल्या दोन वस्तूंची झुंज कशी होईल म्हणाले, शक्यच नाही. पण ही बातमी अशी काही पसरली, कवी वर्णन करतात, एखादा तेलाचा बिंदू पाण्यामध्ये पडावा आणि झपकन पसरावा. तैल बिंदू पाण्यावर पडता जसा पसरतो हा हा म्हणता. तैल बिंदू पाण्यावर पडता जसा पसरतो हा हा म्हणता. तयापरी ही अभिनव वार्ता, तयापरी ही अभिनव वार्ता. उघडी दुकाने घर बाजारी, सैरा वैरा धावती नारी, सैरा वैरा धावती नारी. शुद्धी कुणाची कुणान उरली, शिशु ऐवजी निठवे घेतले, हरणी ऐवजी बरणी घेतली. तैल बिंदू पाण्यावर पडता जसा पसरतो हा हा म्हणता. आणि अशी बातमी भागानगरामध्ये पसरली. बायका माणसं, पुरुष माणसं, सगळीच मंडळी हत्तीची आणि माणसाची झुंज बघायला त्या भल्या मोठ्या स्टेडियमच्या दिशेने आली.
आणि प्रत्येक मावळा आपल्या आईची प्रार्थना करत होता. छत्रपती शिवाजी राजे आपल्या आईची प्रार्थना करत होते, जगदंबेला अवतान घालत होते. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहार. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच भावना होती, दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, माझं अस्त्र दे माझं शस्त्र दे, निर्दाळण्या सामर्थ्य दे, संहारण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे. प्रत्येकाने आपल्या कुलदैवतेला साकडं घातलं होतं, आई जगदंबे मला हत्तीशी झुंजण्याची संधी मिळू दे. 80,000 मावळे मिरवणुकीने आले होते त्या भल्या मोठ्या स्टेडियम जवळ, मैदानाजवळ. लोण्यात माती कालवली होती. रात्रभर जो हत्ती निवडला होता ना बादशहानी, त्या हत्तीला मद्यप्राशन केलं होतं. रात्रभर प्रचंड पिसाळलेला आणि मदोन्मत्त उन्मत्त असलेला तो हत्ती बेभानपणे 20 हप्श्यांनी लोखंडाचा साखळदंड लावून त्या हत्तीला त्या मैदानामध्ये आणलं होतं. भला मोठा शेंदूर त्या हत्तीच्या माथ्यावर थापला गेला होता. अजूनच भयानक रौद्र यमदूत भासत होता तो हत्ती. भलं मोठं त्याचं ते धूळ बघून सगळ्यांनी विचार करावा, चित्रासारखं सगळं स्टेडियम स्तब्ध आहे आणि सगळ्यांनी विचार करावा, रे बाप रे बाप, आज जो कोणी आता शिवरायांचा मावळा समोर येईल ना तो मरणार, हकनाक मरणार. 2 सिंहासनं तिथं ठेवली होती बरं त्या स्टेडियमच्या मोठ्या स्टेजवर. एक होतं हिरव्या किरमीच्या रंगाचं मखमली सिंहासन आणि दुसरं होतं दाट केशरी रंगाचं रेशमी सिंहासन. हसन अली कुतुबशाह यायची वर्दी त्याच्या त्या गुरजवारदारांनी त्याची लांब दाढी कुरवाळत दिली. बादशाह यायला लागला. होशियार हसरत जिने सुभानी मुजब्बर उल उमानी मशमुले मैदान काहीतरी तो बडबडला. निगाह रखो निगाह रखो निगाह रखो, हसन अली कुतुबशाह पधार रहे है वगैरे वगैरे वगैरे. एवढं ऐकलं आणि रघुनाथ पंतांनी फक्त आपल्या मावळ्याकडे नजर टाकली. तुर्रेबाज मिशांचा तो मर्द मावळा त्यांनीही नजर भिडवली. रघुनाथ पंतांना सांगितलं, पंत काळजी करायचं काम नाही, माझा फक्त आवाज ऐका तुम्ही. राजा येते ती नव, आता फक्त ऐका कशी राजांची ललकारी देतो. आणि राजांनी आपला वेश परिधान केला, तंग तुमान परिधान केली, अंगरखा घातला, अंगरखाच्या आत जॅकेट वजा आवरण पहिरलं, डोक्याला मंदिल लावला, मोत्यांचा चौकडा लावला, केशरी शिवगंध रेखाटलं, अंगावर केशरी पाण्याचा शिडकावा केला आणि प्रार्थना केली, जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब. कवड्यांची माळ गळ्यामध्ये घातली आणि हा आई तुळजा भवानीचा भूत्या छत्रपती शिवाजी महाराज निघाले बरं. एक 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 पावलं टाकत राजा येतायत. आपल्या त्या मर्द मावळ्यांनी सोन्याचा दंड हातामध्ये घेतला होता आणि राजांच्या आगमनाची शुद्ध संस्कृतामध्ये त्यांनी वर्दी दिली. सावधान प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 गो ब्राह्मण प्रतिपालक मुघल दल संहारक महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराज. वळवाचा पाऊस पडावा अशा सगळ्या स्टेडियम मधून टाळ्यांचा पाऊस. हसन अली कुतुबशाहचं सैन्य राजाकडे बघतच बसलं. अरे बाप रे बाप, हम तो अपने बादशाह को राजा समझते थे मगर वो तो जोकर निकला, ये तो असली राजा निकला. अशा त्यांच्या चर्चा आणि त्या भल्या मोठ्या मैदानामध्ये 20 हप्श्यांनी साखळदंड बांधून तो हत्ती आणला होता. हत्तीचं ते रौद्र भयानक आणि भले मोठे चित्कार मैदानभर घुमत होते. थरकाप सुटत होता सगळ्या मैदानाचा. आणि आता बादशहाने शिवाजी राजांना विचारलं, राजे खेळ सुरू करावा काय? राजांनी हास्य मुद्रा दिली आणि हरकत नाही म्हणाले, जय भवानी उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. कवड्यांच्या माळेला स्पर्श केला आणि रघुनाथ पंत आपलं उपर्ण सावरत सावरत स्टेजवर आले. मादण्णा पंत आकण्णा पंत आले आणि मादण्णा पंतांची नजर भिरभिरायला लागली. 80,000 मर्द मावळ्यांच्या मधून एका मावळ्याची, एका वीराची निवड करायची होती. सगळे असे बसले होते, ताट केशरी फेटे लावलेले, परिधान केलेले, अंगावर केशरी शाली परिधान करून आले होते. आणि पंतांनी बघितलं नजर भिरभिरतीये. पंतांनी 3 आणि 2 असा इशारा केला. कारण
ज्याच्याकडे बघावं तो बलदंड शरीर यष्टीचा. सूर्याजी मालुसरे, अनाजी मोरे, बाबाजी ढमडेरे, अनेक एकापेक्षा एक ताकदीचे वीर राजांनी आपल्यासोबत आणले होते. एक एक हत्तीची ताकद राखणारा वीर. मादण्ड पंतांनी त्या वीराकडे बघितलं, त्यातल्या त्यात कमजोर असा वीर ते शोधत होते. आणि एकदम लक्ष गेलं एका 22 वर्षाच्या कोवळ्या मुलाकडे. किंचितसा बुटक्या शरीर यष्टीचा सावळा वर्ण असलेला तो युवक. त्यांनीही नजर भिडवली आणि मादण्ड पंतांनी खूण केली 3 आणि 2. क्रमांक 3ऱ्या ओळीतला क्रमांक 2चा स्वयंसेवक. आणि त्या पोराला जी खात्री झाली, त्यांनी आपल्या अंगावरची शाल टाकली, तयार होऊनच तो मैदानामध्ये आला. एका हातामध्ये रघुनाथ पंतांनी त्याच्या समशेर दिली, दुसऱ्या हातामध्ये गर 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 दानपट्टा फेकला. वरच्यावर त्यांनी तो झेलला आणि जणू काही महारुद्राचा अवतार की काय असा मैदानामध्ये येऊन उभा राहिला. कोण होता हो तो? कोण होता तो? श्रोते हो, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं भूतोंडे नावाचं गाव. या गावचा सुपुत्र की ज्यांनी 1 नाही 2 नाही सलग 30 वर्ष स्वराज्याची इमाने इतबारे सरसेनापती म्हणून चाकरी केली आहे. अहो, राजगडापासून अगदी पायथ्याशी असलेलं भूतोंडे नावाचं गाव, पण 20 वर्ष हा इसम, हा वीर आपल्या घरी सुद्धा गेलेला नाहीये. याची स्वराज्य निष्ठा, याची स्वामी निष्ठा आपण ओळखू शकता. राजांनी किती मोलाचे हिरे जपले होते. कोण होता हो? इतिहासाने त्याचं शरीर यष्टीचं वर्णन केलं. गोटी सारखे शरीर ज्याचे, छोटा उठला येसाजी. गोटी सारखे शरीर ज्याचे, गोटी सारखे शरीर ज्याचे, छोटा उठला येसाजी. भरली गर्दन भरली छाती, भरलेली नयनी तेजी. भरली गर्दन भरली छाती, भरलेली नयनी तेजी. टणक पोटऱ्या पिळत्या मांड्या, पिळलेले होते दंड. कपाळावरी चट्टा मोठा, पाहुनिया झाले थंड. मत्त माजला, माजलेला हत्ती, रात्रभर त्याला मद्य पाजलेलं. आणि श्रोते हो, असा हत्ती होता की गुन्हेगारांना पायदळी तुडवायला त्याला वापरलं जायचं. लोक असे गडबडा लोळायचे त्याच्या पुढे. आणि असा शेंदूर फासलेला तपकिरी रंगाचा भला मोठा रौद्र भीषण असा चित्कार करणारा तो हत्ती सगळ्या स्टेडियमनी पाहिला. सगळ्यांच्या तळपायाखालची जमीन सरकली होती. आणि तो हत्ती जसा आला मैदानामध्ये, माती लोण्यात कालवलेली मैदानामध्ये तो हत्ती आला, तसा गर 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 मैदानाला चक्रा मारायला लागल्या. झुलत होता हत्ती. मत्त माजला हत्ती आला, मग गळती धारा धारा. लोक सुरक्षित जागी बसले होते, तरी सुद्धा हत्तीला बघून अजून थोडे मागे सरकले. बापरे बाप, अब ये तो गया. बादशाह म्हणाला, इसका तो डिपॉझिट ही गया. हा आता वाचत नाही. राजांनी पंतांकडे बघितलं. पंत काय केलं? किंचित वेदनेची झळक राजांच्या हृदयाला पोहोचली. राजांनी जमिनीकडे आपली नजर वळवली. कवड्यांच्या माळेला स्पर्श केला. आई जगदंबे, सांभाळ माझ्या बाळाला. आई जगदंबे, वाचव माझ्या लेकराला. तळ हातावर प्राण घेऊन ही पोरं या सैन्यामध्ये येतात अशी हकनाक मारण्याकरता नाही. अरे, करमणुकी करता, या पोरांचा जीव पणाला लावण्याकरता ही आम्ही पोरं कमावलेली नाहीत. आई जगदंबे, सांभाळ बाळाला. आईची करुणा भागली राजांनी. आणि हा मर्द मराठा येसाजी कंक नावाचा 22 वर्षाचा तरुण मैदानामध्ये आला. राजांना अत्यानंदाने मुजरा घातला. राजा, राजा जय भवानी. पहिला मुजरा शंभू महादेवाला, दुसरा मुजरा जिजाऊ साहेबांना, राजा तिसरा मुजरा तुम्हाला. राजा जय भवानी, जय भवानी. आणि येसाजी कंकानी तयार होऊन मैदानामध्ये प्रवेश केला. एका हातामध्ये दानपट्टा, दुसऱ्या हातामध्ये समशेर आहे. हत्ती गर 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 फिरत होता. हत्तीचा अंदाज येसाजी घेत होता. आणि एका अनाहूत क्षणाला हत्ती येसाजीच्या अंगाने धावत येत. कारण त्याला हेच नवल होतं की मेरे सामने कोई खडा है. लोक गडबडा लोळायचे त्याच्या पुढे. हत्तीला वाटत होतं मेरे सामने कोई खडा है. हत्तीचं एवढं मोठं धूड, 3.5 टन वजनाचा तो हत्ती साप 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 पाय टाकत येसाजीच्या दिशेने धावत होता. येसाजी निश्चल उभा होता. आणि एका क्षणाला लोकांनी आरोळी ठोकली, बहुतेक आता हा मेला. पण त्याच क्षणाला राजांनी जमिनीकडे नजर टाकली. जगदंब उदयोस्तूचा धावा केला. आणि दुसऱ्या क्षणाला लोकांचा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट स्टेडियम मध्ये. राजांनी पाहिलं, समोर येसाजीनं हत्तीला बगल दिली होती. हत्ती पुन्हा वळला. येसाजी हत्तीच्या मागे होता. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळा येसाजीने हत्तीला हुलकावण्या दिल्या.
आणि त्यामुळे आपलं सावज आपल्या ताब्यातनं निसटतंय, सुटतंय हे हत्तीला पचनी पडत नव्हतं, सहन होत नव्हतं. संताप अजून वाढत होता. रागाने द्वेषाने तो हत्ती येसाजीच्या अंगावर तुटून पडत होता आणि आवडलेली आपली सोंड हत्तीनं सैल केली आणि येसाजीला मारण्याकरता सोंडेचा प्रहार येसाजीच्या अंगावर करणार. येसाजीनं तो मोका साधला, हातामध्ये समशेर घेतली आणि समशेरीचं तीक्ष्ण पातं उन्हामध्ये क्षणभर तळपलं. लोकांनी तो झगमगाट पाहिला आणि दुसऱ्या क्षणाला कुणाला काय होतंय हे कळण्याच्या आत हत्तीची सोंड खाली येणार आणि येसाजीचा उलटा वार कारीगर झाला. हत्तीची कितीतरी वजनाची सोंड तुकडा पडला आणि धो 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 रक्ताचा पाट वाहायला लागला. श्रोते हो, मत्त माजला हत्ती आला मग गळती धारा धारा. लोकांनी आरडाओरडा करावा, हत्तीचा चित्कार सहन होत नव्हता. हत्ती वेदनेनं कळवळायला लागला. सोंडेचा तुकडा पडला होता. श्रोते हो, अहो हत्ती केवढा, त्याची ती कातडी केवढी, पण येसाजीने हत्तीच्या सोंडेचा तुकडा एका घावात पाडला होता. राजांनी आपल्या येसाजीला सांगितलं, येशा शाबास रे माझ्या मर्दा, शाबास लेका, जय भवानी म्हणून राजांनी आरोळी ठोकावी. सगळ्या स्टेडियमनी सगळ्या लोकांनी येसाजीला दाद द्यावी. पण श्रोते हो, रक्ताचा चिखल झाला होता. सपासप द्वेषाने येसाजी वार करत होता हत्तीच्या अंगावर. शक्तीशी युक्तीची लढाई होती बरं येसाजीची. आणि एका क्षणाला, एका अनाहूत क्षणाला पाय घसरला आणि गाल्यामध्ये ते पोरग पडलो. 6 इंच गाल्यामध्ये तो येसाजी दाबला गेला. रक्ताचा चिखल, माती सगळी, आणि त्या मातीमध्ये तो पोरगा जसा पडला तसा हत्तीनं मोका साधला आणि आपला पाय येसाजीच्या छातीवर टाकला. सगळं स्टेडियम चित्रासारखं शांत, नीरव शांतता आहे आणि येसाजीच्या छातीवर हत्तीचा पाय आहे. काय होईल? इंचा इंचानी ते पोरग गाल्यात दाबलं जाते. पंत, राजांनी पंतांकडे बघितलं. अरे बघा रे बघा त्याला, पंत काय केलं? शब्द देऊन बसलात राजाला, बादशहाला. अरे यांच्या करमणुकीपायी माझ्या पोराचा जीव हकनात जाईल. उद्या याची बायको किंवा याची आई मला येऊन विचारेल, राजा माझं धनी कुठे आहेत, तर मी काय उत्तर देऊ? पंत काय केलं? आणि आज मराठ्यांचं दैवत असलेला राजा आई जगदंबेला अवतान घालायला लागला. आई जगदंबेला अवतान घालायला लागला. आई, आई माझ्या बाळाला वाचव. हृदयाच्या ताम्हणामध्ये आई जगदंबेला बसवलं आणि श्रद्धेच्या स्तोत्रांनी शिवबाराजे आईला अवतान घालतायत. आई बाळाला वाचव. येसाजी इंचा इंचा निघाल्यात दाबला जात होता. श्रोते हो, सांभाळी बालकान माते, सांभाळी बालका, सांभाळी बालकान माते, सांभाळी बालका. आई सांभाळी बालकान माते, सांभाळी बालका. आई उधे अंबाबाई गुण गाणले करू गाई. आई उधे अंबाबाई गुण गाणले करू गाई. हा सांभाळी बालकान माते, आई माझ्या बाळाला वाचव. श्रोते हो, 8ही हातांमध्ये शस्त्र असलेली ती जगदंबा सज्ज झाली आणि त्याच्यातलं एक शस्त्र होतं, ऐका बरं, त्याच्यातलं एक शस्त्र होतं विवेकाचं. ते येसाजीच्या मेंदूत अवतरलं आणि आई जगदंबेची काय कृपा. श्रोते हो, येसाजी विचार करतो, मी एकदा सुटलो, दोनदा सुटलो, आता का नाही सुटणार, म्हणून एका अनाहूत क्षणाला हत्तीच्या पायाचा अंदाज घेत होता. आणि काही क्षणाचा अंदाज घेतल्याबरोबर हत्तीचा पाय 6 इंचांनी वरती गेला आणि बरोबर तो मोका साधला आणि येसाजी सरकन त्या गाल्यामधनं बाहेर घसरला. आता म्हणाला, हे मिळालेलं बोनस लाईफ परत नाही. दानपट्टा हातामध्ये घेतला, दुसऱ्या हाताची पकड त्या दानपट्ट्याला दिली. एवढं मोठं हत्तीचं गंडस्थळ हत्तीच्या समोर आला. हत्तीची सोंड तुटली होती, रक्ताचा पाट वाहत होता. त्याचा देह त्याला पेलवत नव्हता, झुलत होता हत्ती. पण येसाजीनी मर्मावर घाव घालायचा ठरवलं. हत्तीच्या समोर आला. पाठीमागनं वार करू शकत होता, पण नाही. शिवरायांची राज्यनीती होती, पाठीमागनं नाही, समोरनं वार करायचा. येसाजी समोर आला आणि हत्तीच्या गंडस्थळासमोर, मस्तकासमोर मदोन्मत्त असलेला तो हत्ती त्याच्या समोर, दानपट्टा हातामध्ये घेतला, दुसऱ्या हाताची पकड त्याला दिली आणि खाणकण एक मर्मभेदी घाव मस्तकावर घातला. रक्ताची ही चिळकांडी उडाली आणि आता हत्ती घेरी येऊन जमिनीवर धाडकन कोसळला. हत्तीने डोळे मिटले. येसाजी हत्तीच्या अंगावर उभा राहिला.
रक्तानं माखलेला येसाजी, राजा राजा हत्ती मारला, हत्ती मारला, राजा हत्ती मारला. वळवाचा पाऊस पडला, टाळ्यांचा पाऊस पडावा. स्टेडियम मधून सगळ्यांनी कौतुक. रक्तानं माखलेल्या येसाजीला स्टेजवर आणलं गेलं. हसन अली कुतुबशहानं भलं मोठं ताट समोर ठेवलं होतं, त्याच्यावर वस्त्र झाकलं होतं. तो म्हणाला, घे येशा, तू हत्तीला मारलंस म्हणून ही बक्षिसी. येसाजी म्हणाला, वास, एका मर्द मावळ्याच्या, एका वीराच्या प्राणांची किंमत एवढीच, काय आहे त्याच्यामध्ये? बादशाह म्हणाला, अरे याच्यामध्ये 50,000 मोहर आहेत, एक शिरपेचे, एक राजवेश आहे, एक तलवार आहे, बोल तुला अजून काय हवं. येसाजी म्हणाला, आम्हाला काय कमी आहे हो, आमचा राजा, आमचं दैवत आमच्या समोर आहे. राजांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. वाह फकीरी क्या है अमीरी, दासी तेरे चरणों की. राजांनी करावं काय? सिंहासन सोडलं, राजे धावत गेले आणि शिवबा धावून गेले. याला म्हणायचं राजा. बरं, पोझिशनचा विचार नाही केला, मी राजा आहे, मी अमुक आहे. राजे उठले सिंहासनावर. रक्तानं माखलेला, घामानं डवरलेला येसाजी कडकडून मिठी मारली येसाजीला. शिवबा धावून गेले, कडकडून मारली मिठी त्याला. धन्य नयन त्यांचे हो, ज्यांना हा सोहळा से दिसला. यशा, यशा कशाच्या जीवावर एवढी मोठी झुंज घेतलीस? राजा हो, तुम्ही देव आहात आमच्यासाठी. तुमच्या पायी वाहिलेली निष्ठा तीच आमच्या कामी येणार. तुकोबराय म्हणलं नाही ती का, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियला ऐसा कोणी. राजा, आमची उपेक्षा कशी होईल राजा, सांगा बरं. अहो, तुमच्या पायी हा देह वाहिला, तुमच्या पायी ही निष्ठा वाहिली. बादशहाने न राहून राजांना विचारलं होतं, राजे, एक क्षण मी पाहिलं, ज्यावेळी हत्तीने पाय दिला होता, ज्यावेळी हत्तीच्या पायाखाली हा दाबला जात होता, त्यावेळी तुमच्या कपाळावरचा घाम मी पाहिलाय. घाबरलात का? बादशाह विचारतोय शिवबा राजांना, घाबरलात का? शिवबा राजे म्हणाले, यातला एक जरी, माझ्या गळ्यामध्ये जी रत्नांची माळ आहे ना, त्या माळेतला एक एक मणी, एक एक रत्न म्हणजे ही माझी सगळी जमवलेली माणसं आहेत. बादशाह म्हणाला, राजे, ये आपका आदमी हमें दे दो. हमारे घर में भी बच्चे हैं, न जाने कितने हैं, लेकिन इसके जैसा एक भी होता तो ये नौबत नहीं आती. ये हमें दे दो. राजे म्हणाले, माझ्या गळ्यामध्ये ही नवरत्नांची माळ, कंठा आहे ना, त्यातला एक मणी निखळला तर बादशाह काय होईल? बादशाह म्हणाला, माळेची शोभा निघून जाईल. हो ना? मग हे सगळे मणी, हे सगळे हिरे आम्ही जवळ जोपासलेत, ते फक्त ऐश्वर्य दाखवण्याकरता नाही, मिरवण्याकरता नाही, तर ही माणसं आमच्या जीवाला जीव देणारी माणसं आहेत, आमच्या पायी निष्ठा वाहणारी माणसं आहेत. आणि ही निष्ठा निश्चित अनेकांना प्रेरणादायी ठरेल. असा हा भुतोंडे गावचा वीर, राजांचा इमाने इतवारे चाकरी करणारा, स्वराज्याचा पायिक ठरला, सेवक ठरला, निष्ठावंत वीर ठरला. तुकोबराय अशाच भक्ताचं वर्णन आमच्या समोर करतात, अशाच भक्ताचा महिमा आमच्यासाठी गातात, की बस आमची ही निष्ठा आमच्या मातीप्रती, आमच्या देशाप्रती, आमच्या स्वराज्याप्रती आणि आमच्या धर्माप्रती असावी. हा आशय मनात ठेवूया आणि झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते. तुकोबरायांच्या अभंगाचा आठव करूया आणि थांबूया. या कीर्तन महोत्सवासाठी आमचे वीरेंद्र दादा, हरिभक्ती परायण, आमच्यापेक्षा वयानी अनुभवानी मोठे असलेले महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार आदरणीय श्रेयस बडवे दादांच्या, वीरेंद्र दादांच्या आणि या जाधवर ग्रुपच्या अथक प्रयत्नांनी हा अत्यंत सुंदर असा सोहळा साकार होतोय. आपण सर्व त्या सोहळ्याचा लाभ घेत आहात. हार्मोनियमच्या साथीसाठी महाराष्ट्रातलं एक सुंदर नाव, स्वरब्रह्माची उपासना करणारं हर्षल दादा काडदरे, आणि इकडे नादब्रह्माचे उपासक असलेले आमचे मिलिंद सर तायवाडे, मनापासून दोघांनाही वंदन करते. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते आणि सेवेला विराम देते. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वर